मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तिथीनुसार जयंती सोहळा होतोय मुंबईमध्ये आणि उद्धव ठाकरे यांची थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईमधून। शिवजयंती निमित्तानं मुंबई विमानतळावरच्या शिवरायांच्या पुतळ्याला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। तर दुसरीकडे शिवाजी पार्कवर मनसेकडून सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। एकंदरीतच आज राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये शिवजयंतीचा हा सोहळा रंगतोय आणि सध्या थेट दृश्य आपण पाहतोय ती मुंबई विमानतळावरची। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तुतारींचा गजर चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार आज जयंती सोहळा ठिकठिकाणी साजरा होतोय आणि मुंबई विमानतळावर सुद्धा असाच दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होतो। उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन करण्यात येत आहे आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे राज्यभर निवडणुकीची आता धामधूम सुरू आहे। विविध पक्षांतर्फे उमेदवारांची नावं जाहीर होतात। राजकीय वातावरण तापलेलं असताना आता उद्धव ठाकरे शिवजयंतीच्या या सोहळ्यासाठी मुंबई विमानतळाबाहेर जो छत्रपती शिवरायांचा मोठा पुतळा आहे या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मर्दानी खेळांचं आयोजन एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे शिवाजी पार्कची आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी मर्दानी खेळांचं आयोजन केलेलं आहे, त्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात येतात। मनसेकडून या ठिकाणी शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात येतो। शिवजयंतीनिमित्तानं मुंबईसह राज्यभरात आज अशाच प्रकारे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर होळीच्या नंतर तिसऱ्या दिवशी तिथीनं शिवजयंती येत असे आणि तीच ही आजची तिथी। शिवजयंतीचा हा सोहळा अत्यंत भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य दिव्य पुतळा मुंबई विमानतळाबाहेर आहे आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर सोहळा साजरा होतो। हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी आपल्या मनामनामध्ये रुजवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे आणि शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ही शिवजयंतीचा हा सोहळा आता साजरा होतोय। कृपया समोर थोडी गर्दी कमी करायची आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। उद्धव ठाकरे समर्थक आणि त्याचबरोबर पक्षातले काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज राज्यभर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अशा प्रकारे शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होत असतो। ही दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय। यामध्ये अरविंद सावंत या ठिकाणी दिसत आहेत। अरविंद सावंत यांना लोकसभेची उमेदवारी नुकतीच जाहीर झालेली आहे उद्धव ठाकरे गटाकडून। अनिल परब आणि शिवसेनेतले काही महत्त्वाचे नेते जे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत। तर आज दिवसभरामध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुद्धा आहेत। या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे। मात्र सध्या मुंबई एअरपोर्टवर विमानतळाशेजारी जिथे महाराजांचा मोठा पुतळा आहे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या गटामध्ये असलेले काही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। तर दुसरीकडे दृश्य पाहतोय आपण मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी पार्क इथली ही दृश्य आहेत। या ठिकाणी काही मर्दानी खेळांचं आयोजन केलेलं आहे, या ठिकाणी सादरीकरण केलं जाते आणि मनसेकडून या ठिकाणी हा सोहळा असतो। राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी काही वेळामध्ये उपस्थित राहतील असं कळतंय।
राज्यामध्ये विविध शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे शिवजयंतीचा हा सोहळा साजरा होतोय. शिवसेनेनं ही खरं तर संकल्पना रुजवली. तिथीनुसार महाराजांचा जन्मोत्सव साजरा व्हावा असा आग्रह शिवसेनेतर्फे करण्यात आला.